आर्मी पॉवर माधवी. आज आहे ना मी मिक्स भाजी करते. ते मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आहे. रेसिपीला आपण तयारी केलेलीच आहे आणि कढई पण गरम करायला ठेवली. आपण पटकन तयारीच करूया, दाखवते. हे बघा, मी हे कांदा घेतले, कांदे टमॅटो चिरून घेतले, पुन्हा आलं लसूण पेस्ट घेतले, कढीपत्ता आणि ही भेंडी आहे थोडीशी, ती भेंडी टाकणार आहोत त्याच्यामध्ये, आणि वांगा बटाटा आहे तो पातळ चिरून घेतले आणि त्याला आपल्याला सगळं वाफेवर करायचं आहे. तर मी कढई गरम करायला ठेवली आहे, तर आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. हे बघा, वाफेवरचं भाजी आहे त्याच्यामुळे आपल्याला तेल जास्त घालायचं आहे. तर मी थोडं जास्त घालते, 3 ते 4 पळी घालते, कारण की आपल्याला पाणी नाही घालायचं त्याच्यात. तर आपण गॅस फास्ट करून घेऊया. थोडीशी टाकू आपण त्याच्यामध्ये मोहरी, थोडंसं टाकू त्याच्यात आपण जिरं. आम्ही हिंग वापरत नाही, तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये मी टाकते कांदा टमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आपण एकत्र टाकली आहे. आता आपण त्याला परतून घेऊया. आपण थोडंसं मीठ टाकूया कांदा टमॅटो गळण्यासाठी. हे बघा, छान कांदा चांगला परतून निघाला आहे. तर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. हे आपला आगरी कोळी मसाला पाऊस आहे. आपण त्यांना 1 चमच आगरी कोळी मसाला घातला आहे. त्याच्यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे. त्याच्यामध्ये धने जिरे पूड 1 चम्मच, पाव चम्मच हळद, हे आपण सगळं मसाले भाजून घेऊया. मला चांगलं तेल सुटलं आहे मसाल्यांना. आपण त्याच्यामध्ये अगोदर भेंडी टाकून परतून घेऊया. तर आपण हे कांदा बटाटा आहे ना, हे बटाटा आणि वांगा ताटात काढून घेऊया, कारण त्याचं पाणी निघून जाईल. आता भेंडी चिकट होते. शेवटीला आपण त्याच्यामध्ये चिंचाचा कोळ टाकणारच आहे, तरीसुद्धा जास्त पाणी निघतंय म्हणून काढून घेऊया. हे बघा, असं काळं पडतं पाणी. वांगा आणि बटाटे जर पाण्यात नाही ठेवलं ना तर ते असे काळे पडतात. त्याच्यात पाण्यामध्ये टाकलं तर पाण्याचा कलर चेंज होतो. म्हणून वांगा आणि बटाटा कधी पाण्यात घालायचा. तर आपण घालतोय हे वांगा आणि बटाटा पातळ बारीक चिरले मी वाफेवर शिजण्यासाठी. कोथिंबीर आपण शेवटीला घालणार. आता आपण चांगले परतून घेऊया ह्याच्यात आणि मग झाकण मारूया. चांगली मस्त आळूपर्यंत शिजून द्यायला त्याला. अशी तुम्ही कधी भाजी केली का? नसेल केली तर करून बघा. आणि नसेल भाजी घरामध्ये आणि थोडी थोडी भाजी उरली असेल तर असं मिक्स भाजी करू शकता तुम्ही, तसं मी केलं आहे. भाजी आहे पण थोडी थोडी भाजी ठेवण्यात काय सुकून जाते किंवा पुसून जाते. पावसाची भाजी जास्त राहत नाही, म्हणून आपण हे पद्धत करायची. आता ह्याच्यावरती मी झाकण मारते. ही बघा, आपली भाजी झाली आहे, मस्त वाफले. आता मी तिला चांगलं मस्त हलवून घेते. अगोदर परतून घेते तिला. हे बघा, वांगं आणि बटाटा किती छान शिजलं आहे बघा. म्हणून तेल जास्त टाकलं ना की लागत नाही भाजी.
आणि भेंडा पण चिरला आहे. तर भेंडा थोडा चिकट आहे ना, तर आपण त्याला चिंचेचा कोळ टाकणार आहोत. हे बघा, हे तर मी करूनच ठेवलं आहे. तर मी आता हा चिंचेचा कोळ टाकते त्याच्यावरती आणि गॅस फास्ट करून आटवून घेते तो चिंचेचा कोळ. हे बघा, आणि आपण थोडंसं मीठ टाकलं होतं मगाशी, म्हणून आता थोडं तेवढंच टाकून घेते आणि हलवून घेऊया. चिंचेचा कोळ ह्याच्या कारण टाकले की चिकटपणा आहे ना आपल्या भेंडीला, त्याच्यासाठी. आणि वरून टाकणार आहोत कोथिंबीर. बघा, आपली भाजी मस्त झाली आहे. आता मी गॅस बंद करते. त्याचं चांगली परतून झाली आणि शिजली सुद्धा चांगली. हे बघा, आणि चांगलं तेल पण सुटलं आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही पण करा. अशी सकाळची पण भाजी तुम्ही करू शकता मुलांच्या डब्यात देण्यासाठी, किंवा संध्याकाळच्या वेळेला पण करू शकता. सुकं खायचं असेल तर, भाजी चपातीसोबत खायचं असेल तर ही भाजी अशी मस्त बेस्ट. असं तुम्ही करून बघा आणि खा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी लागते अशी टेस्ट वगैरे करणं. आणि अशी भाजी बिना मसाल्याची, कांदा खोबऱ्याची, किंवा जास्त तिखट कुणाला सहन होत नाही, त्याच्यामुळं असं साधं सिंपल जेवण ॲसिडिटी वगैरे होऊ नये म्हणून छान असतं. त्याच्यासाठी माझी पद्धत तुम्ही करा आणि खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. बाय बाय.